नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण काल जो विषय घेतला होता रवी पंडितांच्या एका इंटरव्ह्यूवरनं, आणि रवी पंडित गेले त्यांच्या याच्यावरनं एक म्हणजे त्यांच्या याच्यावरनं मी एक व्हिडिओ बनवला होता. आजचा व्हिडिओ त्यालाच अनुषंगाने मी बनवत आहे. आणखीन तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी काल परवाच एक स्टेटमेंट केलं परवा, की येत्या 1 वर्षामध्ये तुम्ही सोनं खरेदी करू नकात, तुम्ही पेट्रोल डिझेल जपून वापरा, तुम्ही परदेशी जाऊ नकात आणि खाद्यतेल व्यवस्थित वापरा. कारण परदेशी चलन जे आहे हे परदेशी चलन आपल्याला जपून वापरायचं आहे. कारण सध्याची जी जागतिक परिस्थिती आहे या जागतिक परिस्थितीचा आपल्याला तोटा होऊ नये, आपल्याला झळ बसू नये, कमीत कमी झळ बसावी याच्यासाठी म्हणून माननीय पंतप्रधानांनी आपल्याला एक असं भागानगरमध्ये हैदराबादला एक भाषण केलं. तेच भाषण त्यांनी परत गुजरातमध्ये सुद्धा एके ठिकाणी रिपीट केलेलं आहे. मी आज आपल्या ब्राह्मण समाजातल्या तरुणांना सांगतो आहे, जसं मी काल म्हटलं की सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा ह्या तुम्ही कशा सुरू करू शकतात. याच्यामधनं आपल्याला प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. आज सगळीकडे तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला खूप काय म्हणतात त्याला संकट सापडत आहेत. आज सेवा संस्था कुठे कुठे आपल्याला सगळीकडे सेवा संस्था देता येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर सेवा आपल्याला देता येतील. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की 2029पर्यंत संभाजीनगरला बिडकीमला टोयॅटोचा मोठा प्रोजेक्ट येतो आहे. 20,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट येतो आहे. आता ह्या मराठवाड्यातल्या आपल्या ब्राह्मण तरुणांनी याचा पूर्ण फायदा घ्यावा. बिडकीममध्ये आत्ता ती सुरुवात होणार आहे. त्याच्यासाठी लागणारी सगळी कॉन्ट्रॅक्ट्स, त्याच्यासाठी लागणाऱ्या सेवा, सगळ्या सेवा सगळे तुमच्याकडे डोकं आहे, सगळ्याच सेवा सगळे देऊ शकतात अशातला भाग नाही आहे. तिथे तुम्ही सेवा द्या, तिथे त्यांना चांगली लोकं पाहिजेत, तिथे त्यांना हुशार लोकं पाहिजेत. ती जॅपनीज कंपनी आहे. किर्लोस्कर आणखीन टोयॅटोचं मिळून कॉम्बिनेशन आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतात बघा. तिथे येणारे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्सना लोकल माणसं लागणार आहेत. त्यांचं अकाउंटिंग करायला लोकल माणसं लागणार आहेत. त्यांना लोक जमवून द्यायला लोकल माणसं लागणार आहेत. त्यांना स्थानिक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी करून द्यायला त्यांना लोकल माणसं लागणार आहेत. त्यांना त्यांचं सॉफ्टवेअर वगैरे काही असेल ते चालवण्याला लोकल माणसं लागणार आहेत. तुमच्याकडे जपानी भाषा शिकणारी लोकं असतील किंवा शिकलेली लोकं असतील त्यांना तिथे चांगला त्या टोयॅटोशी संलग्न असं त्यांना काम करता येण्यासारखं आहे. टोयॅटोच्या बऱ्याच कायदेशीर बाबी असतील तिथे आपल्याला आपले वकील तिथे चांगलं काम करू शकतात. त्याच्यानंतर त्यांना स्पेअर पार्ट्सला वगैरे लागत असतील तर कोणाला कुठले स्पेअर पार्ट्स लागतात, काय लागतात याचा अभ्यास करून कुठल्या कंपन्या आहेत. आता आज तिथे कन्स्ट्रक्शन आहे तर ते कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला फॅब्रिकेशनसाठी तुम्हाला काही सेवा देता येऊ शकत आहेत का बघा. तुम्हाला काही मटेरियल पुरवण्यामध्ये काही सेवा देता येऊ शकत आहेत का बघा. हे सगळं पुरवून त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा फायदा करता येऊ शकेल. हे पैसे गोळा करून त्यांना कुठले कॉम्पोनंट्स लागतात, काय लागत आहेत ते कॉम्पोनंट्सचं छोटं मोठं मशीन शॉप तुम्हाला टाकता येऊ शकेल. आहे त्या मशीन शॉप्स जे आहेत आत्ता तिथे, जे आत्ता टेल्को बजाज सगळ्यांना पुरवत आहेत तिथे, त्यांच्याशी काहीतरी करून तुम्ही ह्यांना काय सप्लाय करू शकतात हे तुम्हाला बघता येऊ शकते तिथे. या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे. त्यांना काय म्हणतात त्याला तुमचं कुरिअर सेवा तुम्हाला तिथे त्यांना देऊ शकता येत असेल ते काय करून देता येईल. मेडिकल तिथे काय सेवा देता येऊ शकते का बघा. ह्या सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे काय करता येऊ शकतात बघा. त्यांना तिथे छोटी मोठी सॉफ्टवेअर्स लागत असतील की ते सॉफ्टवेअर मार्केटिंग करा तुम्ही तिथे. टोयॅटोला नाही लागलं तर टोयॅटोचे जे सप्लायर्स आहेत सगळे टोयॅटोला किंवा टोयॅटोचे जे व्हेंडर्स आहेत त्या व्हेंडर्सना काय तुम्हाला देता येतं आहे का बघा. टोयॅटोशी संगनमत करून चांगली लोकं त्यांना तिथे आपल्याला लागतात. त्याच्या जवळजवळ डायरेक्टली 3-1 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत तिथे.
तर आत्तापासून काहीतरी करून आपल्याला तिथे नोकऱ्या कशा मिळू शकतात ते बघा तुम्ही. तिथे सप्लाय काय करता येईल. म्हणजे मी स्वतः तिथे औरंगाबाद संभाजीनगरला येणार आहे ह्या बाबतीमध्ये, आणखीन बघणार आहे. ज्यांना ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे त्यांनी कमेंटमध्ये मला हे टाकावं. माझ्याकडनं जी काही मदत करता येऊ शकेल ती सगळी मी मदत करेल तुम्हाला. मला त्याच्यातलं तुमच्याकडनं रुपया नको. मार्गदर्शन म्हणून मला तुम्हाला जे काय करता येईल ना, कारण मी स्वतः तिथे काही माझी सर्व्हिस इंडस्ट्रीच्या तिथे तुम्हाला तिथे चांगलं कॅन्टीन तुम्हाला काढता येत असेल तर बघा तिथे. हे सगळं जे आहे म्हणजे एखादं जॅपनीज पदार्थ बनवण्याचं तुमचं काही तुम्हाला काही शेफला हाताशी धरून काय करता येत असेल तर जॅपनीज त्या लोकांना ते जेवण देता येतं का बघा तुम्ही. गोमांस सोडून त्यांना जे काय तुम्हाला देता येतील मासे वगैरे हे ते जॅपनीज शेफ पकडून ते काय देता येत असेल तर बघा तुम्ही. खूप उत्तम चांगला हे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आज मराठवाड्यातल्या तरुणांना किंवा मराठवाड्यातल्या उद्योजकांना. तिथे खूप चांगली आणि याचं घ्या, तिथून बाहेर पडा, आणखीन करा ते तुमचं. हे बिडकीममध्ये नुसतं टोमॅटो आलं आहे तर आणखीन पण काही मी तिथे येत आहे तसं मी बघितलं आहे. त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. पुढे जाऊनसुद्धा मी त्याच्यावर मी हे करणार आहे. तर मराठीत म्हणजे आज आपण जे नरेंद्रभाईंनी सांगितलेलं आहे तर देश आपल्यासाठी काय, सरकार आपल्यासाठी काय करतं आहे हे तर ठीक आहे, पण आपण सरकारसाठी काय करू शकतो आहे आणि आपण कायम देत आलेलो आहोत. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला किंमत होती कारण आपण कायम देत आलेलो आहोत. ह्याच माध्यमातून आपल्याला काय करता येतं आहे का बघा तुम्ही. खूप मोठा आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील आणि त्या आयडियाज आपल्याला पर्कोलेट करायचे असतील तर ते आपण 100% पर्कोलेट करू आपण. तर ही अशा सुवर्णसंधी आणखीन ठिकाणी सुद्धा आहेत. ह्या घ्या तुम्ही, वापरा तुम्ही आणि वर या. आणि याच्यामध्ये आपल्याला आज हे प्रत्येकाने आपण कसं देशाला मदत करू शकतो हे बघावं. आज एवढंच. धन्यवाद.